नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचा व हळकुंडाचा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि घरात सुख समृद्धी लाभत असते। त्याचबरोबर मकर संक्रांती दिवशी गुप्त लक्ष्मीचा हा उपाय आपल्या घरातील सर्व अडचणी दूर करतो। तर मंडळी, कोणते आहेत ते उपाय आपण जाणून घेऊया। मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे। विशेष म्हणजे तिळाचे काही उपाय या दिवशी केल्यामुळे आपल्या अडचणी दूर होतात आणि आपली अडचणीतून कायमची मुक्तता होते। चला तर मग जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार कोणते उपाय केल्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी लाभते व आपल्या अडचणी दूर होतील। या दिवशी देवी लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी आणि धन लाभासाठी कवड्याचा उपाय पाहूया। सर्वप्रथम कच्च्या दुधाने कवड्यांना धुवून घ्यायचं आहे, नंतर पाण्याने धुवायचं आहे आणि कवड्याची विधिवत पूजा करायची आहे। कवड्यांना हळदी कुंकू लावायचं आहे। एका प्लेटमध्ये थोडेसे चिल्लर पैसे घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्या या कवड्या ठेवायचा आहे आणि या कवड्याचं प्लेट देवी लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे। देवी लक्ष्मीच्या चरणी हळद अर्पण करायची आहे। त्यानंतर देवी लक्ष्मी समोर 2 दिवे लावायचे आहे। एक म्हणजे लक्ष्मी समोर तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि दुसरा म्हणजे देवी लक्ष्मीच्या समोर तुपाचा दिवा लावायचा आहे। यामुळे आपणास धनधान्य, सुख समृद्धी आणि संपत्ती लाभत असते। या दिवशी लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी मुख्य प्रवेशद्वारावर तिळाच्या तेलाचा दिवा अवश्य लावला पाहिजे। यामुळे आपल्या घरात लक्ष्मी निवास करतात। दुसऱ्या दिवशी सकाळी आपणास या कवड्या आपल्या तिजोरीत ठेवायचा आहे। मकर संक्रांतीला सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय हळकुंडाचा उपाय आपण पाहणार आहोत। सकाळी लवकर उठून स्नान वगैरे केल्यानंतर देवपूजा करायची आहे। देवपूजा झाल्यानंतर आपणास हा एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे हळकुंडाचा उपाय। प्रथम एक हळकुंड घ्यायचा आहे। त्या हळकुंडाला आपणास मौली धागा बांधायचा आहे। मौली धागा व्यवस्थित प्रकारे बांधून घ्यायचा आहे, जे की हळकुंड त्यातून निसटणार नाही। हे हळकुंड घेऊन आपण आपल्या देवाच्या समोर जायचं आहे। आपल्या इष्ट देवाच्या समोर हे हळकुंड ठेवायचं आहे। त्या हळकुंडाची विधिवत पूजा करायची आहे आणि ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करायचा आहे। हा मंत्र आपण 11, 21 किंवा 51 वेळा म्हणू शकता। मंत्र म्हटल्यानंतर हा धागा घेऊन म्हणजे हे हळकुंड आपणास घेऊन मुख्य प्रवेशद्वाराला हे हळकुंड बांधायचं आहे। फक्त हे हळकुंड कोणालाच दिसणार नाही याची मात्र काळजी आपण घेतली पाहिजे। यामुळे घरात सुख समृद्धी आणि आनंद, ऐश्वर्य आपणास लाभत असते। हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा। या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा निवास असेल। नवीन वर्षातला पहिला सण मकर संक्रांतीच्या दिवशी आपण हा उपाय केलात तर आपणास अखंड सौभाग्य तर लाभेलच, पण घरात कुठलंही दुःख राहणार नाही, कुठली अडचण राहणार नाही, घरात पैसा कमी पडणार नाही। तर मंडळी, हळकुंड हे गुरुग्रहाचे प्रतीक आहे। गुरुग्रह हे सुख समृद्धी आणि ऐश्वर्याचे कारक आहेत। घरामध्ये सुख समृद्धी पाहिजे असेल तर हा उपाय तुम्ही या दिवशी अवश्य केला पाहिजे। याचा अनुभव तुम्हाला सांगण्याची गरज नाही। याचा अनुभव आपण हा उपाय केल्यानंतर आपणास अवश्य मिळणारच आहे। जर घरात पैसा टिकत नसेल, पैसा बरकत येत नसेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद होत असतील, घरात कुठलंही काम व्यवस्थित होत नसेल, त्या कामामध्ये सतत काही ना काही अडथळा येत असेल, पती पत्नीमध्ये वाद होत असतील, तर हा उपाय केल्यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम वाढेल, घरात पैसा टिकेल आणि कुठलंही काम आपलं अडणार नाही। तर मंडळी, आपण मकर संक्रांत लक्ष्मी प्राप्तीसाठी गुप्त लक्ष्मीचा उपाय करणार आहोत। मकर संक्रांतीला तिळाचे व गुळाचे फार महत्त्व आहे। मकर संक्रांती दिवशी तीळ व गुळाचा लाडू तयार करतेवेळी त्यात 5 रुपयाचा एक कॉईन ठेवायचा आहे व त्याचा लाडू बांधायचा आहे। हा लाडू आपणास महादेवास अर्पण करायचा आहे। तिळगुळ मिश्रित लाडूमध्ये पैसे म्हणजे लक्ष्मी ठेवणे म्हणजेच गुप्त लक्ष्मी ठेवल्यामुळे
आपल्या घरात पैशासंबंधी अडचणी दूर होतात. घरातील लोकांचे काम अडकलेले असेल तर भगवान शंकराच्या कृपेने ते काम पूर्णत्वाला जाईल व घरात सुख शांती संपत्ती व समृद्धी लाभेल. हा उपाय आपणास शक्यतो सकाळीच करायचा आहे. पण काही भगिनींना हा उपाय सकाळी करणे शक्य नसेल तर त्यांनी प्रदोषकाळी हा उपाय करू शकता. तर मंडळी, मकर संक्रांत म्हणजे सूर्य या दिवशी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसाला हिंदू धर्मशास्त्रात खूप महत्त्व आहे. विशेष म्हणजे यंदा प्रयागराजमध्ये 144 वर्षानंतर महाकुंभमेळा आहे. या मेळाव्यात मकर संक्रांतीचं खास आकर्षण असणार आहे. मकर संक्रांतीला स्नान आणि दानाचे महत्त्व आहे. अनेक पिढ्यापासून ही परंपरा चालत आलेली आहे. हिंदू धर्मानुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्यास आणि दानधर्म केल्यास आपणास पुण्याची प्राप्ती होते. यंदाची मकर संक्रांत 14 जानेवारीला आहे. सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत सकाळी 9:03 प्रवेश करणार आहेत. या दिवशी सूर्याचं पूजन केलं जातं. या दिवशी सूर्याचं पूजन केल्यामुळे आपणास सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. या दिवशी तिळाचं खास महत्त्व आहे. तिळाचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे पांढरे तीळ आणि दुसरे म्हणजे काळे तीळ. यापैकी काळ्या तिळाला अधिक महत्त्व आहे. या दिवशी काळ्या तिळाचे अनेक उपाय केले जातात. हिंदू धर्मानुसार काळ्या तिळाचे उपाय केल्यास सूर्य आणि शनी भगवान या दोघांचा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो. चला तर मग जाणून घेऊया काळ्या तिळाचा या दिवशी कोणता उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. मकर संक्रांतीला काळ्या तिळाचे लाडू बनवण्याची प्रथा आहे. काळ्या तिळाचे लाडू खाल्ल्याने घरात सुख समृद्धी लाभत असते अशी ज्योतिषशास्त्रामध्ये मान्यता आहे आणि यामुळे आपले आरोग्य सुद्धा सुदृढ राहते. तर मंडळी, आंघोळीच्या पाण्यात या दिवशी काळे तीळ टाकून स्नान केल्यास सर्व रोग आणि दोषापासून आपली मुक्तता होते. या दिवशी स्नान केल्यावर सूर्याला जल अर्पण करावे, त्यात काळे तीळ टाकावे. असं केल्याने सूर्यदेवाची या दिवशी आपणास कृपा प्राप्त होते. तसेच करिअरमध्ये आपल्या अडथळे येत असतील तर हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात. ज्यांना सरकारी नोकरीची इच्छा आहे अशा लोकांनी तर या दिवशी सूर्य भगवानांना काळे तीळ टाकून अर्घ्य अवश्य द्यावे. असं केल्यामुळे आपणास सरकारी नोकरीची प्राप्ती होते. या दिवशी खिचडी करण्याची प्रथा आहे. या खिचडीत काळे तीळ टाकून सूर्य आणि शनिदेवाला अर्पण केली जाते. असं केल्यामुळे शनी भगवान आणि सूर्य भगवान यांचा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो आणि आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर होतात. या दिवशी काळ्या तिळाचा नैवेद्य दाखवले जाते. तीळ मिसळून अन्न खाणे आणि पाण्यात तीळ टाकून देवांची पूजा करणे. असं केल्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी धन ऐश्वर्य आपणास प्राप्त होते. हा उपाय मकर संक्रांतीच्या दिवशी आपणास आवर्जून करायचा आहे. हे केल्यामुळे आपल्या जीवनातील अनेक अडथळे दूर होतील. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.